नमस्कार, विठ्ठल बोलीमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. खरं तर जेव्हा एखादा मुद्दा पुढे येतो आणि त्या मुद्द्याला अनेक पैलू कसे फुटतात, अनेक वाटा कशा सुरू होतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या मराठा आरक्षणाचा विषय आपल्याला घेता येईल. मराठा आरक्षणासाठी जेव्हापासून लढा सुरू झाला तेव्हापासून खरं तर सर्व समाजाचे लोक मराठ्यांबरोबर एकत्र होते. एक मराठा लाख मराठा म्हणून जे मोर्चे निघाले, ते मोर्चे जेव्हा प्रत्येक जिल्ह्यात निघत होते त्यावेळी त्या त्या जिल्ह्यातील सर्व समाज, सर्व जाती धर्माचे लोक मराठा मोर्चातील मोर्चेकऱ्यांना कोण पाणी देत होता, कोण अल्पोपहार देत होता, तर कोणी त्यांची सावलीसाठी सोय करत होता. इतकं हे मराठा आरक्षणाचं आंदोलन गेल्या काही वर्षापूर्वी सर्वसमावेशक असताना, सर्वांचा पाठिंबा मिळत असताना आता असं अचानक काय झालं की त्याला अनेक वाटा फुटू लागल्या. जसं की कोण म्हणतो मराठा क्षत्रिय आहे, कोण म्हणतो मराठा श्रीमंत आहे, कोण म्हणतो मराठ्यांच्यात गरिबीच नाही, कोण म्हणतो मराठा सदन जमीनदार आहे. अशा वेगवेगळ्या वाटा या आंदोलनाला फुटू लागल्या आहेत. आणि महत्वाचं म्हणजे की संपूर्ण ओबीसी समाज आज मराठा आरक्षणाच्या विरोधात ठाकला आहे. खरं तर त्यांना मराठ्यांना आरक्षण देऊ नका असं म्हणायचं नाही, पण ओबीसी मधून देऊ नका अशी त्यांची मागणी आहे. 3-4 वर्षापूर्वी जेव्हा मराठ्यांचं आंदोलन सुरू असायचं, मोर्चे निघायचे, त्यावेळी प्रत्येक समाज एक संघ मदत करत होता. तोच समाज आज का वेगळा जाऊ लागला हा खरा प्रश्न आहे. अर्थात याला काही मराठ्यातील नेते, मराठ्यातीलच काही उद्योजक, मराठ्यातील काही पुढारलेले हे सुद्धा जबाबदार आहेत का, याचा सुद्धा आज अभ्यास करण्याची गरज आहे. कारण कोल्हापुरातील एक युवा नेतृत्व जे की नेहमी सडेतोड बोलतात, सडेतोड आपलं भाष्य मांडतात आणि अभ्यासपूर्ण मांडतात, ते रविकिरण इंगवले यांनी मराठा आंदोलनाच्या वेळीच, जेव्हा दसरा चौकात आता गेले 15 दिवस किंवा महिनाभर जे आंदोलन सुरू आहे, त्यामध्ये बोलता बोलता त्यांनी असा मुद्दा पुढे आणला की आरक्षण मिळायचं तेव्हा मिळू दे, पण मराठा समाजातील जे गरीब लोक आहेत, जे गरीब विद्यार्थी आहेत, ज्यांना शिकायचं आहे, ज्यांना शिक्षण घ्यायचं आहे, त्यांच्या शिक्षणाची तरी किमान मोफत सोय करा. सरकार आरक्षण देईल त्यावेळी देईल, पण आज मराठा समाजातील शिक्षण सम्राट कितीतरी आहेत, मराठा समाजातील सहकार सम्राट कितीतरी आहेत. या जर सम्राटांनी ठरवलं तर मराठा समाज खरोखर गरीब राहणार नाही. आणि या रविकिरण इंगवले सुरुवातीला आधी बोलले होते आणि त्यानंतर काही दिवसातच भटक्या विमुक्तांचं नेतृत्व करणारे लक्ष्मण गायकवाडांनी सुद्धा तीच री ओढली की आज मराठा समाज पुढारलेला आहे, मराठा समाजाच्या नेत्यांच्या हातातच शिक्षण संस्था आहेत, सहकारी संस्था आहेत, मग मराठ्यांना आरक्षण मागायची गरज काय, असा त्यांचा मुद्दा पुढे आला. वास्तविक त्यांचा मुद्दा हा खरा खोटा हे समाजच ठरवत, पण आजच्या घडी तरी त्यांचा मुद्दा खोटा का म्हणावा लागेल. तर जसं भटके विमुक्त आहेत, जसे ओबीसी मध्ये अनेक जाती आहेत, त्या गरीब आहेत, सर्वच त्यांच्यातील गरीब आहेत का? आज लक्ष्मण गायकवाड गरीब आहेत का? नाही. तसंच त्यांच्या मात्र तळागाळातील जातीतील त्यांच्या भटके विमुक्तातील लोक खरोखर गरीब आहेत की ज्यांना आज गाव नाही, ज्यांना गल्ली नाही, ज्यांना शाळा माहिती नाही, असे लोक त्यांच्यामध्ये आहेत. मराठ्यांमध्ये सुद्धा असे काही लोक आहेत की खरोखर गरीब आहेत, त्यांना गाव असेल, घर असेल, पण मुलांच्या शिक्षणाची भ्रांत आहे. मुलांना शिकवायचं कसं हा मोठा प्रश्न आहे त्यांच्यासमोर. म्हणूनच रविकिरण इंगवले असतील किंवा गायकवाड असतील, ते जे म्हटले ते बरोबर आहे की मराठा समाजातील शिक्षण सम्राटांनी आपल्या समाजातील गोरगरिबांना निवडावं. खरोखर ज्याला शिकायचं आहे पण ऐकत नाही, त्यांना डोनेशन शिवाय, फी शिवाय शाळेत, महाविद्यालयात, इंजिनिअरिंगला, मेडिकलला प्रवेश द्यावा आणि त्यांना इंजिनियर, डॉक्टर करावं. किंवा जे सहकार सम्राट आहेत त्यांनी आपल्या सहकारातील जे जे काही उद्योग असतील त्यामध्ये नोकरीची व्यवस्था करावी. याबरोबरच अनेक कारखानदार आहेत, उद्योजक आहेत की ज्यांनी आज नाव कमवलेलं आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ज्या अशा उद्योजकांचं नाव आहे, त्यांनी सुद्धा जर ठरवलं आणि आपला मराठा समाज आणि मराठा समाजातील ज्याला खरोखर नोकरीची गरज आहे त्याला जर नोकरीची संधी दिली तर आरक्षण मिळायचं तेव्हा मिळो, पण किमान आज ज्या खरोखर गरीब असणाऱ्या मराठा समाजाला गरज आहे त्याची गरज पूर्ण करण्याची ऐपत या आपल्या मराठा समाजातील शिक्षण, सहकार
राजकारण या क्षेत्रात जे मोठमोठ्या पदांवर आहेत ते शिक्षणाची सोय करू शकतात, नोकऱ्या देऊ शकतात. हे केलं पाहिजे. पाहू आपण रविकिरण इंगवले काय म्हणतात ते. कोल्हापूर जिल्ह्यातील असतील व महाराष्ट्र राज्यातील असतील, शिक्षण सम्राटांच्या बद्दल मी काल एक पोस्ट व्हायरल केली होती. महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजाचे कित्येक नेते मंडळी ज्यांच्या शेकडो शिक्षण संस्था शेकडो, तर त्या शिक्षण सम्राटांनी आज तागायत मराठा बांधवांना आपल्या शिक्षण संस्थेमध्ये मोफत ऍडमिशन दिलं का? ह्याबद्दल कोणीही आवाज महाराष्ट्र राज्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यात देखील टाकत. मराठा समाजाच्या नेते मंडळींच्या माध्यमातून जे शाळा चालू आहेत, कॉलेजेस सुरू आहेत, यांनी जर आपापल्या शिक्षण संस्थेमध्ये 10-20 ऍडमिशन करतो म्हटलं तर 1 लाख ते 2 लाख मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या रविकिरण इंगवलेंच्या विचारानुसार जर मनोज जरांगेंनीही हा विषय आपल्या अजेंड्यावर घेतला आणि आरक्षणाबरोबरच हा लढा सुरू केला तर त्याला मराठा समाजातून पाठिंबा मिळेल का हे बी पाहावं लागेल. पाहू काय काय घडतंय. मनोज जरांगे या विषयावर बोलतात का ते. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.